नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2024 सराव प्रश्नसंच पाहत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी ते ऑगस्ट महिना 2024 यातील महत्त्वाचे 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत। हा आपला 5वा व्हिडिओ आहे। यापूर्वीचे जे 5 व्हिडिओ घेतलेले आहेत हे सर्वांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा आपला एमपीएससी राज्यसेवा, संयुक्त गट क, पोलीस भरती, सरळ सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्सचा प्रश्नसंच असणार आहे। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्या ठिकाणी व्हिडिओची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्याची मतदार संख्या किती पर्यंत पोहोचली आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला लोकसभा मतदारसंघ जे असणार आहे तर म्हणजे त्यावेळीची जी मतदारांची संख्या आहे त्यामधील हा व्हिडिओ आहे, त्यामधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर 9,12,00,000 इतकी जी मतदार संख्या आहे ही सध्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या फायनल लिस्टनुसार मतदार संख्या आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या कंपनीने 2023 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे। पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे। खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे की ज्या कंपनीने 2023 या वर्षी 11.2 दशलक्ष वाहनांची जी सेल आहे म्हणजे विक्री आहे ती केलेली आहे। तर ती कंपनी आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, तर टोयोटा मोटार ही जी कंपनी आहे या कंपनीने 2023 मध्ये त्यांची जी वाहनं आहेत तर ती 11.2 दशलक्ष वाहनं विकली आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, न्याय प्रशासनातील तंत्रज्ञानाप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करून ICJS प्रवेशदारांमध्ये कोणते राज्य सलग 3ऱ्या वर्षी आघाडीवर आलेले आहे। हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, ICJS काय आहे यावरती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे, तो देखील जाऊन पाहून घ्यायचा आहे। पहा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3, तर उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तर आहे। पहा, प्रश्न परत एक वेळा पहा, न्याय प्रशासनातील तंत्रज्ञानाप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करून ICJS प्रवेशदारांमध्ये कोणते राज्य, उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे हे सलग 3ऱ्या वर्षी आघाडीवर आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय हवाई दलाने 23 जानेवारी 2024 रोजी कोणत्या देशासोबत डेझर्ट नाईट सराव केला आहे। पहा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। डेझर्ट नाईट हा सराव जो आहे तर हा भारतीय हवाई दलाने केलेला आहे जानेवारी 2024 मध्ये। तर तो कोणत्या देशासोबत केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 वरील 1 आणि 2 म्हणजे फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच पहा UAE या 2 देशांसोबत भारतीय हवाई दलाने 23 जानेवारी 2024 रोजी डेझर्ट नाईट हा जो सराव आहे हा केलेला आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणता देश 19 जानेवारी 2024 रोजी चंद्रावर यान उतरवणारा 5वा देश ठरलेला आहे। पहा, किती यापूर्वी 4 देश जे आहेत त्यांनी चंद्रावरती त्यांचं यान पोहोचवलेलं होतं आणि हा 5वा देश कोणता ठरलेला आहे हे आपल्याला कमेंट करून मित्रांनो उत्तर सांगत राहायचं आहे। तर 5वा देश आहे पहा पर्याय क्रमांक 3, जपान हा 5वा देश आहे की ज्याने जानेवारी 2024 मध्ये चंद्रावरती आपलं यान देखील उतरवलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पहा, महिला क्रिकेटपटू आहे की ज्यांची नियुक्ती UP पोलीसमध्ये DSP म्हणून करण्यात आलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर दीप्ती शर्मा ही जी महिला खेळाडू आहे तर यांची उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये DSP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच निधन झालेले प्रबीर मुजुमदार खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होते? पहा, प्रबीर मुजुमदार हे जे आहेत हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर फुटबॉल या खेळाशी संबंधित होते प्रदीप मुजुमदार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, ICC कडून 2023 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाहीर करण्यात आलेला आहे? पहा, ICC जे आहे हे प्रत्येक वर्षी सर्वात बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून क्रिकेटरची निवड करत असतं. तर त्यातीलच पहा 2023चा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पॅट कमिन्स यांना झालेला आहे. आणि पॅट कमिन्स हे जे आहेत हे ऑस्ट्रेलिया या टीमकडून खेळणारे खेळाडू आहेत क्रिकेटमधील. आणि डेव्हिड वॉर्नर हे देखील पहा ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. पर्याय क्रमांक 4 पॅट कमिन्स आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणाला 2024चा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही? लक्षात ठेवा, नाही असा आपल्याला प्रश्न आहे. पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर फातिमा बीवी यांना 2024चा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही. यामध्ये वैजयंतीमाला बाली, एम व्यंकय्या नायडू आणि कोनिडेला चिरंजीवी यांना मिळालेला आहे आणि फातिमा बीवी यांना मिळालेला नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, जागतिक सार्क संघटना दिवस खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा केला जातो? पहा, या ठिकाणी कोणत्या वर्षी आलंय तर कोणत्या दिवशी असा आपला प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक सार्क संघटना दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर 8 डिसेंबर हा जो दिवस आहे 8 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक सार्क संघटना दिवस. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे जे काही आपले दिनविशेष वरती इम्पॉर्टंट प्रश्न आहेत पहा, तर ते देखील आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या उद्योग समूहाद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे? पहा, धारावी विकास पुनर्विकास प्रकल्प कोणत्या समूहाद्वारे राबवण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अदानी ग्रुप यांच्याद्वारे. पहा, जी धारावी हे आहे धारावी, तर त्या ठिकाणी पुनर्विकासाचा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात येत आहे अदानी ग्रुप तर्फे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या राज्य सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा दल सुरू केलेले आहे? रस्ता सुरक्षा दल मित्रांनो, यावरती महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडू शकतो, कारण हा जो प्रश्न आहे हा जास्तीत जास्त आपल्याला वाहन चालक भरतीसाठी पडू शकतो. मग ती वाहन चालक कोणती का असना, पोलीस भरती असो किंवा आरोग्य विभागातील असो, तर त्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला ठरू शकतो. रस्ता सुरक्षा दल हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर पंजाब हे आपलं योग्य उत्तर होईल. आणि पंजाब राज्य सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा दल जे आहे ते सुरू केलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या देशाने रशिया विरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना नागरिकत्व देणाऱ्या मसुदा कायद्याची घोषणा केलेली आहे? प्रश्न मित्रांनो परत एक वेळा समजावून घ्या. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने रशिया विरुद्ध जे परदेशी लोक लढतात तर त्यांना आपल्या देशाचं नागरिकत्व देणारा एक मसुदा जो आहे त्याची घोषणा केलेली आहे? तर तो देश आहे पहा युक्रेन देश. म्हणजे युक्रेन देशाचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही रशिया विरुद्ध लढले परदेशातील लोक तर त्यांना युक्रेन देशाचं नागरिकत्व देण्यात येईल असा मसुदा कायदा त्यांनी घोषित केला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल युक्रेन. कोणत्या वर्षापासून 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो? या ठिकाणी पहा प्रश्न महत्वाचा आहे पहा, आणि या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. तर राष्ट्रीय मतदार दिन कधी असतो? पहा 25 जानेवारी. लक्षात ठेवा 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय मतदार दिवस असतो. पण तो कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक 2 तर 2011. लक्षात ठेवा 2011 या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे पहा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 15 आहे, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या ठिकाणी ईशान्येतील पहिल्या योग आणि निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर आसाम. लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर आसाम राज्यामध्ये केलेली आहे. काय केलेले आहे तर केंद्रीय आयुष मंत्री जे आहेत पहा सर्बानंद सोनोवाल यांनी आसाम या ठिकाणी ईशान्येमध्ये पहिल्या योग आणि निसर्गोपचार रुग्णालय जे आहे त्याची पायाभरणी केली आहे आसाममध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या ठिकाणी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 याचं आयोजन करण्यात आलं होतं? प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे पहा. जेवढे काही मोठमोठे असे कार्यक्रम होतात त्याविषयी सुद्धा आपल्याला प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत. तसाच हा एक प्रश्न आहे, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नवी दिल्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं, आयोजन करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, सोर्स कोड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणाचं आहे? मित्रांनो पहा, दरवर्षी आपल्याला पुस्तक आणि त्यांचे लेखक यावरती हमेशा प्रश्न विचारले जातात. तसंच हे एक पुस्तक आहे पहा, सोर्स कोड या नावाचं पुस्तक आहे. याचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणाचं आहे? तर सोर्स कोड हे जे पुस्तक आहे हे पर्याय क्रमांक 2 बिल गेट्स यांचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि बिल गेट्स हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संबंधित आहेत, म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे फाउंडर देखील आहेत. सुंदर पिचाई हे जे आहेत पहा हे गुगल या कंपनीचे सीईओ आहेत. लॅरी पेज जे आहेत तर हे गुगल कंपनीचे पहा फाउंडर पैकी एक आहेत लॅरी पेज. आणि मार्क झुकरबर्ग हे जे आहेत पहा फेसबुक कंपनीचे संस्थापक आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. सोर्स कोड हे जे पुस्तक आहे हे बिल गेट्स यांचं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालय कोणत्या कालावधीमध्ये भारत पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे? पहा, भारत पर्व कार्यक्रम हा कोणत्या दिवशी म्हणजेच कोणत्या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर तो करण्यात आलेला आहे पहा 23 ते 31 जानेवारी. 23 ते 31 जानेवारीमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केलेला आहे? नामनिर्देशित करण्याचा अधिकार जो आहे पहा हा राष्ट्रपतींकडे असतो. आणि सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. तर यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृह जे म्हटलं जातं पहा राज्यसभा, तर त्यासाठी कोणाला नामनिर्देशित केलेला आहे? तर त्यांनी केलं आहे पर्याय क्रमांक 1 तर सतनाम सिंग संधू यांना नामनिर्देशित केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या देशातील मादी गेंड्यावर गर्भरोपण प्रक्रिया यशस्वी करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर केनिया हा जो देश आहे पहा केनिया देश. तर केनिया या देशातील मादी गेंडा जो आहे त्यावरती गर्भरोपण प्रक्रिया जी आहे ती यशस्वी झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल केनिया. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. 20 पैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर आपल्या मराठी नोकरी टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.